बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिल्या मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया. बिहारमधील SIR आणि राहुल गांधींनी आरोप केलेल्या मतचोरीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय. दिल्लीमध्ये इंडिया आघाडी आक्रमक झाली आणि दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावरती इंडिया आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळेला संसद मार्ग पोलिसांनी आंदोलकांना अडवत ताब्यात घेतलंय. यानंतर सर्व आंदोलक खासदारांना संसद मार्ग पोलिसांनी ठाण्यामध्ये नेलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये निवडणूक आयोग कुठलीही कारवाई करत नसून निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरती आणि निष्पक्षतेवरती विरोधकांनी आक्षेप घेतलाय. ते सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवरती पलटवार केलाय. मोर्चा काढण्याऐवजी निवडणूक आयोगात राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र सादर करावं अशी मागणी भाजपानं केली आहे. तर राहुल गांधींचं आंदोलकांना यावेळेला ताब्यात घेण्यात आलं. इंडिया आघाडीने मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. 300 खासदारांनी यात सहभाग घेतला. दरम्यान मोर्चा हा अडवला आणि त्यानंतर या आंदोलकांनी आहे तिकडेच थांबून ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर राहुल गांधी आणि खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है. इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए. पुलिस ने परमिशन नहीं दी. जब सरकार ऑपोजिशन से डरती है तब पुलिस को आगे करती है. आज LOP और सारे इंडिया अलायंस के जो फ्लोर लीडर्स हैं उनको डिटेन करवा रहे हैं. इस तरीके से इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया घबराया हुआ है कि वो चुने हुए जनप्रतिनिधियों से नहीं मिल पा रहा है क्योंकि उनके पास जवाब नहीं है. बहुत सारे सवाल, तथ्यों के साथ सवाल हमने उठाए हैं. वोट की कैसे हेराफेरी हो रही है, चोरी हो रही है, डकैती हो रही है और भारतीय जनता पार्टी के निर्देश अनुसार काम हो रहा है, उस पे हम सवाल उठा रहे हैं. इलेक्शन कमीशन उससे भाग रही है. हम कोई चोर हैं, हम कोई ऐसी बातें कर रहे हैं जो देश के खिलाफ है. देश हित में हमने बात रखी है और ये जवाब देही उनकी बनती है, पर वो जवाब देने से बच रहे हैं. हम शांतता मार्ग से ही हमारी लड़ाई जारी रहेगी. तो अब आगे किस तरह से मैम करेंगे? महात्मा गांधी जी को आदर्श मानते हैं, उसी तरह हम आगे लड़ाई करते रहेंगे. वो बिठा के पूछ सकते थे और हमको जो बोलना है सारे मेंबर बोलते थे. अब 30 मेंबर को आओ, अब 30 मेंबर किसको भेजना, क्योंकि इसमें अलायंस पार्टीज है सब और हम चूज करना अच्छा नहीं रहता. तो हम चाहते थे कि एक हॉल में बिठाकर वो खुद आकर एक्सप्लेन कर सकते थे. हम भी कुछ बोलना है वो बोल देते थे. कमीशन चोर है भाई, चोर. इलेक्शन कमीशन चोर है. बीजेपी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद. SIR वापस लो. कानून की हत्या करना बंद करो. कानून की हत्या करना बंद करो. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती आपल्याला देतात. प्रशांत, आपण खरं तर बघितलं नवी दिल्लीमधनं जी मगाशी दृश्य समोर आली, इंडिया आघाडी एकंदरीतच आक्रमक झाल्याचं चित्र होतं. बरोबर आहे. इंडिया आघाडी आक्रमक आहे आणि आता सर्व खासदारांना समोर जे पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन दिसतंय, या संसद मार्ग ठाणा असं समजलं जातं, इथे त्या सगळ्या खासदारांना ठेवण्यात आलं आहे. शरद पवार असो किंवा मग वर्षा गायकवाड असो किंवा निलेश लंके असो, यासारखे सगळे बहुतांश खासदार इथे आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाचं हे आहे की इथे ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः की सर्व खासदार इथे आतमध्ये ठेवण्यात आलेले आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं SIRच्या विरोधात आणि महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी झाली, ज्या पद्धतीनं बिहारमध्ये मतांची चोरी होते, या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथे आंदोलन सुरू आहे. आणि आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना सगळ्यांना ताब्यात घेतलं. इथं मोठा सुरक्षेचा बंदोबस्त आहे आणि पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, त्यानंतर दिल्ली पोलीस आहे आणि CRPF देखील आहे. आणि हे सर्व इथे या सगळ्यांच्या सुरक्षेमध्ये त्यांना पार्लमेंट स्ट्रीटच्या या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यांची या सगळ्यांसोबत ज्या पद्धतीनं संसदेपासून केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत मार्च काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यांचा जो मार्च आहे
तो परिवहन भवनापुढे थांबण्यात आला. तिथे त्यांना सगळ्यांना ताब्यात देण्यात आलं. साधारणतः 27 राजकीय पक्षांचे नेते या मार्चमध्ये होते, विरोधी प्रदर्शनामध्ये सहभागी होते आणि त्या सगळ्यांना इथे घेऊन आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अखिलेश यादव असो, प्रियंका गांधी असो, यांना पहिल्या गाडीमध्ये बाकी उर्वरित लोकांना जे परिवहन भवनाच्या बॅरिकेडची त्या बाजूला होते त्या सगळ्यांना तिथून बसेसमध्ये ताब्यात घेऊन त्यांना थेट इथे जर बघितलं आपण इथे पार्लमेंट स्ट्रीटच्या या पोलीस स्टेशनला येऊन ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्यांकडून माहिती घेतली जात आहे. कारण की ज्या पद्धतीनं हा विरोध प्रदर्शन आहे, ज्या पद्धतीने मागणी करण्यात आलेली आहे, सगळ्या विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व जे प्रतिनिधी आहेत 300 खासदार यांच्यासोबत चर्चा करावी. कारण की वेगवेगळ्या पक्षांचे नेते यामध्ये आहे आणि एक प्रकारे ज्या पद्धतीची चोरी होते त्याचा खुलासा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुढे केला आता होता. इंडिया आघाडीची काय भूमिका असते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान राज्यभरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज जनाक्रोश आंदोलन करण्यात आलं आणि महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसंच आमदारांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळेला उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती घणाघाती टीका केली. भ्रष्टाचाराविरोधात सरकार रस्त्यावरती उतरली असून आता भ्रष्टाचारांना डोकं उरलेलं नसून सुरतेला पळायला पाय आहेत असा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे. तर दुसरीकडे सरकारचा जनताभिमुख कारभार नाहीये असा आरोप सुद्धा त्यांनी केला आणि यावेळेला बोलताना ठाकरेंनी वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे आणि संजय राठोडांवरती सुद्धा निशाणा लागलेला आहे. ते क्रीडा मंत्री नाहीत तर रमी मंत्री आहेत असा टोला ठाकरेंनी लगावलाय. दरम्यान आमच्या काळामध्ये मंत्र्यांवरती आरोप झाले की आम्ही राजीनामे घ्यायचो, मात्र फडणवीस हे मंत्र्यांना समज देऊन सोडतायत, त्यामुळे त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे का असा खोचक सवाल सुद्धा ठाकरेंनी फडणवीसांना उपस्थित केलाय. तर दुसरीकडे जगदीप धनखड कुठे आहेत असा सवाल सुद्धा त्यांनी केंद्र सरकारला उपस्थित केलाय. या भ्रष्टाचारांचं करायचं काय? पण डोकं असेल तर ना, कारण बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत सुरतेला पळून जायला, गुवाहाटीला पळून जायला. डोकं कुठे आहे? नुसते खोके. डोकं नाहीच आहे, बरोबर आहे, डोक्याच्या ऐवजी खोके आहेत. त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत. 2014 साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चाय पे चर्चा केली होती, तशी तुम्ही जिथे जाल, जिथे बसाल, चहाच्या टपरीवरती बसा, अगदी केस कापायला सलून मध्ये बसा, कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये बसा, सावलीवार सोडून कुठेही बसा. आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या, भ्रष्टाचारावरती चर्चा. आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही. मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते. अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जाते तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला. म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही. मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय? का तुम्ही त्यांच्यावरती पांघरुण घालताय? काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये, तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये? कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती? शेतकऱ्यांची चेष्टा करतात, शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही. म्हणजे कशात रमतात तुम्ही? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये, लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस, आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणीतरी परंपरा पुढे चालवणारे असतील. पुराव्यानिशी आरोप केल्यानंतर बिना चौकशी कसली करताय? चौकशी करायची गरज नाही, मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती, असा विश्वास होता. उपराष्ट्रपतींना तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं? धनखड कुठे आहेत? जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय, राजीनामा का घेतला त्यांचा? त्यांनी राजीनामा का दिला? कारणच नाही समोर आलेलं. मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड
हे या सरकारविरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं. मग धनकडनं का नाही समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही. तर केशव उपाध्याय यांनी शिवसेना उभाटाच्या आंदोलनावरती टीका केलेली आहे. आंदोलन म्हणजे अस्तित्व गमावलेल्यांची रडकथा. जनतेचे प्रश्न सोडवले असते तर ही वेळ आली नसती. खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळ्यावरती चर्चा करा. केशव उपाध्यायांचा उद्धव ठाकरेंना टोला वागायला मिळतोय. अधिक कोरोनाचे बळी गेले, ही जबाबदारी उद्धव ठाकरे कुणाची? याच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये ज्यात काँग्रेसच्या सोबतीनं ते सत्तेत बसले होते, अनेक भ्रष्टाचार बाहेर पडले. मग ते खिचडी घोटाळा असो किंवा कोरोनामध्ये मृत झालेल्यांच्या साठी आणलेल्या बॅग्स असो, त्या सुद्धा सोडल्या नाहीत. इतका भ्रष्टाचार, 2.5 वर्ष म्हणजे भ्रष्टाचाराची कारकीर्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशी होती. आज ते या सरकारबद्दल प्रश्न विचारतायत. हेच मुळात हास्यास्पद आहे. चीटपणाचा उल्लेख करायचाच असेल तर मग महाराष्ट्रातल्या जनतेला कसं चीट केलं उभाटा गटाने, स्वतः उद्धव ठाकरे यांनी, याची उदाहरणं काढता येतील. देवेंद्रजी हे चीफ मिनिस्टर विश्वासानं झालेत. फसवणूक करून विश्वासघात जो उद्धव ठाकरेंनी केला तसं करून झालेले नाही.